चिपळूणमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आणि मी आता वाशिष्ठी नदी आहे, बाजार पूल आहे, त्या बाजार पुलाच्या इथेच उभा आहे। आपण बघू शकतो वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते। 4-5 दिवसापूर्वी थोडं ऊन पडायचं, परत पाऊस चालू असायचा, पण पावसाला जोर नव्हता। पण आज बघितलं तर सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे, त्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते। मी आता नाईक कंपनीचा जो बाजार पुलाच्या इथेच आहे, थोडं आपण आकाशाकडे लक्ष दिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ढग पाहायला मिळतात आणि सकाळपासून जर पावसाचा आपण परिस्थिती बघितली तर मुसळधार पाऊस चालू आहे। काही वेळ थोडा पावसाचा जोर कमी झाला तरी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सतत आता पाऊस पाहायला मिळतोय। कालच्या तुलनेमध्ये आपण बघितलं तर आज पाऊस खूप जास्त आहे। काल थोडा पाऊस थांबून परत येऊन जाऊन होता, पण आज सतत मुसळधार पाऊस आपल्याला चिपळूणमध्ये पाहायला मिळतोय। आणि 2-3 दिवस मागे गेलं तर मोठ्या प्रमाणावरती ऊनसुद्धा पडायचं दुपारी आणि मोठ्या प्रमाणावरती गरमी वाढली होती, पण आता बघितलं तर अचानक चिपळूणमध्ये वातावरणामध्ये बदल झालेला आहे। मोठ्या प्रमाणावरती गारवा आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे। आणि थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो, आपल्याला बाजार पूल आहे आणि ती नदी आहे वाशिष्ठी नदी, जे पाण्याच्या पातळीचे आपल्याला अंदाज येईल। हे बघितल्यानंतर लक्षात येईल की आता सध्या पाण्याची पातळी आपल्याला किती आहे। चिपळूणमधील वातावरण कालपासून बदललेलं आहे। त्या अगोदर मोठ्या प्रमाणावरती ऊन पडायचं, मोठ्या प्रमाणावरती गरमी व्हायची, पण आता आपण बघितलं तर पूर्ण वातावरण बदलून गेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आता चिपळूणमध्ये पाऊस लागताना पाहायला मिळत आहे। तुम्ही आकाश पूर्ण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढग पाहायला मिळत आहेत आणि वाशिष्ठी नदीचं हे अथांग वाहणारं पाणी आपल्याला पूर्ण पाहता येत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपळूणमध्ये पावसाने सुरुवात केलेली आहे। 4-5 दिवसाच्या विश्रांतीनंतर आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे। चिपळूणमध्ये सध्या मुसळधार पाऊस चालू आहे। आज दिवसभरच आपण बघितलं तर मुसळधार पाऊस चालू आहे। मी चिंचा नाक्याच्या पुढे जे शिव नदीवरचा ब्रिज आहे त्या ब्रिजवरती आहे। आपण बघितलं तर चिपळूणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आणि आतासुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे। 4-5 दिवसापूर्वी कडकडीत ऊन पडत होतं, आज आपण बघितलं तर पावसाने चांगली हरेचेरी लावलेली आहे, त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये काहीशी वाढ झालेली आहे। 4-5 दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आपण बघितलं मोठ्या प्रमाणावरती नदीच्या पाण्यामध्ये घट झाली होती, पण आता चांगला पाऊस पडतोय चिपळूणमध्ये, त्यामुळे सगळेजण सुखावलेले आहेत। कारण की 5-6 दिवस एवढं कडकडीत ऊन पडत होतं ना, गरमी आली होती, त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती गरमी व्हायची, पण आता आपण बघितलं तर पाऊस पडल्यामुळे पूर्ण वातावरणामध्ये गारवा आलेला आहे आणि त्यामुळे चिपळूणकर असे सगळेजण सुखावलेले आहेत। आणि कालपासून पावसाने सुरुवात केली आहे आणि आजसुद्धा दिवसभर म्हणजे सकाळपासूनच पावसाने सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। चिपळूणमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आणि आपण बघितलं तर आज वातावरण पूर्ण बदलून गेलं आहे। 4-5 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावरती ऊन पडत होतं आणि आज पावसाने मुसळधार सुरुवात केली। कालही पाऊस होता रिमझिम, पण एवढा जोर नव्हता। आज आपण बघितलं तर सकाळपासूनच पाऊस जो चालू झालेला आहे तो अजिबात थांबलेला नाही आहे, त्यामुळे चिपळूणमधलं वातावरण ते पूर्ण बदलून गेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती गरमी होत होती आणि हा जो पाऊस सुरू झाला आहे ना, नॉनस्टॉप पाऊस आहे, त्यामुळे बघितलं तर पूर्ण आता वातावरण आहे ते चिपळूणमधलं बदललं आहे आणि पूर्ण गार वातावरण झालेलं आहे। आणि सध्या आपण 4-5 दिवसापूर्वी मागे गेलो तर ऊन पावसाचा खेळ चालू होता आणि आता आपण बघितलं तर सतत मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो चिपळूणमधला। हा बाजार आहे, त्या बाजाराच्या समोरच उभा आहे आणि ताजा बाजाराच्या मागच्या बाजूला शिव नदी वाहते, तिचेसुद्धा आपण पाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती गढूळ झालेलं आहे, कारण की आसपासचं जे पाणी आहे ते तिला येऊन मिळतं आणि हळूहळू तिच्यासुद्धा पाणी पातळीमध्ये वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। जो पाऊस थांबला होता त्यामुळे आपण बघितलं मोठ्या प्रमाणावरती पाणी पातळीमध्ये घट झाली होती, पण आता पाऊस सुरू झाल्यामुळे सगळे चिपळूणकर असतील, कोकणकर असतील सुखावलेले आहेत। चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये मी आता आहे, म्हणजे जी पानगल्ली आहे ना तिथेच मी तो उभा आहे। आपण बघितलं तर चिपळूणमध्ये जे पावसाने सुरुवात केली आहे सकाळपासून तो अजिबात थांबलेला नाही आहे, मुसळधार चालूच आहे। थोडा जोर ओसरतो पण पाऊस कंटिन्यू चालू आहे। आता चिपळूण बाजारामधली तुम्ही परिस्थिती बघताय, 4-5 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावरती गरमी होत होती, त्यानंतर पाऊस थोडा रिमझिम पडायचा, परत ऊन पडायचं, पावसाचा खेळ चालू होता। पण कालपासून थोडा पावसाने सुरुवात केली आणि आज तर पावसाने दिवसभर लागायला सुरुवात केलेली आहे, अजिबात पाऊस थांबलेला नाही आहे। चिपळूणमधला बाजारपेठेचा हा परिसर आहे। आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती ढग दिसतात आणि पूर्ण वातावरण आहे ते आपण बदलून गेलेलं पाहायला मिळतं आहे या 2 दिवसामध्येच। चिपळूणमध्ये सध्या मुसळधार पाऊस चालू आहे, कालपासून पावसाने सुरुवात केली आहे। मी आता चिपळूण रेल्वे स्थानकामध्ये आहे। आता आपण पाहू शकतो सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती पाऊस आहे आणि हा पाऊस बघितला तर कंटिन्यू चालू आहे, सकाळपासून अजिबात थांबलेला नाही आहे। आणि आपल्याला समोर जे हे कन्स्ट्रक्शन दिसते ते नवीन रेल्वे स्थानक बनतं आहे त्याचं आहे आणि आता संध्याकाळच्या जवळजवळ 5 वाजायला आले तर आपण आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढग पाहायला मिळतात आणि पूर्ण वातावरण बदलून गेलेलं आहे। मी आता रामपूर तांबीमध्ये आलेलो आहे आणि तांबी नदीच्या किनाऱ्यावरतीच उभा आहे। आपण बघितलं तर ह्या साईडला सुद्धा रामपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आता पाऊस चालू आहे। जेव्हा चिपळूणमध्ये आपण आलो त्यावेळेला सुद्धा बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती चिपळूणला पाऊस चालू होता, त्याप्रमाणे आपल्याला इकडे रामपूर साईडला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस पाहायला मिळतोय। काल जो पाऊस लागला होता त्यापेक्षा आज मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे। हा साईडचा जो
रोड आहे तो चिपळूण गुहागर रोड आहे आणि त्याच्या बाजूलाच आपण ही अथांग अशी तांबी नदी पाहू शकतो. मोठ्या प्रमाणावरती आता तांबी नदीच्या पाण्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. 4-5 दिवसापूर्वी ऊन होतं, ते पूर्ण वातावरण बदलून आपण बघितलं ना तर पूर्ण आज वातावरण गार झालेलं आहे, पूर्ण वातावरण बदलून गेलेलं आहे. आणि हा जो पाऊस लागतो तो आपण म्हटलं कोकण किनारपट्टी, कोकणामध्ये ह्या सर्वच ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. आणि कालपासून या पावसाने सुरुवात केलेली आहे. आज दिवसभर मुसळधार पाऊस आहे आणि आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला ढग दिसत आहेत आणि वातावरणामध्ये झालेल्या या बदलामुळे आपण सर्व कोकणकर असतील सुकावलेले आहेत. कारण की भर जुलै महिन्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गरमीचा त्रास सहन करावा लागत होता, पण आता आलेल्या या पावसामुळे आपण बघितलं तर पूर्ण वातावरण बदलून गेलं आहे. आणि तांबी नदीचं हे अथांग रूप आपण इथून पाहू शकतो. सुंदर असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी आपण प्रवास करत असेल तर 2 मिनटं थांबलं तर नक्कीच आपल्याला फ्रेश वाटतं. असं सुंदर असं हे तांबी नदीचं ठिकाण आपण बघितलं तर मार्ग तांबण्यात होतं तो मुसळधार पाऊस चालू आहे. आकाशाकडे बघितलं ना मोठ्या प्रमाणावरती ढग पाहायला मिळत आहे. आणि चिपळूणवरून निघालो त्यानंतर आपण जेव्हा रामपूरला आलो त्या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस पाहायला मिळतो. आणि हा पाऊस सतत सकाळपासून लागायला सुरुवात झालेली आहे. काल थोडा पाऊस लागला होता, पण काल कमी जोर होता, पण आज आपण बघितलं तर सतत मुसळधार पाऊस पाहायला मिळतो. आणि इथं गरमागरम वडापावसुद्धा तयार झालेले आहेत. आणि या मुसळधार पावसामध्ये गरमागरम वडापाव खाण्याची जी मजा आहे ती पूर्णच वेगळी आहे. आपण हा समोरचा रस्ता बघतोय तो चिपळूण गुहागर रोड आहे आणि मार्ग तांबण्याचा जो स्टॉप आहे त्या स्टॉपच्या बाजूलाच मी इथं थांबलो आणि आसपास आपल्याला इथं मार्ग तांबणे छोटंसं मार्केटसुद्धा पाहायला मिळतं. आणि वातावरण आपण बघितलं तर पूर्ण बदलून गेलं आहे, वातावरण गार झालं आहे. आणि चिपळूणमध्ये जसा मुसळधार पाऊस चालू आहे तसा आपल्याला इथे मार्ग तांबण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस पाहायला मिळत आहे. मी आता गुहागरमध्ये शृंगारतळी येथे आहे. आपण बघितलं शृंगारतळीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे. आणि ज्या वेळेला आपण चिपळूणवरून निघालो होतो त्यावेळेला जो पावसाचा जोर होता तो अजिबात कमी झालेला नाही आहे. तो वातावरण बघितलं तर पूर्ण बदलून गेलं आहे. 2-4 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावरती ऊन पडायचं, गरमी व्हायची, पण आता कालपासून पावसाने सुरुवात केल्यामुळे पूर्ण वातावरण बदलून गेलं आहे. आकाशाकडे बघितलं तर पूर्ण आपल्याला मोठ्या प्रमाणावरती ढग पाहायला मिळतात. त्याचे 6 वाजले आणि आपण बघितलं गुहागर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. 2-4 दिवसापूर्वी जे पावसाने विश्रांती घेतली होती, दुपारी ऊनसुद्धा पडायचं 3-4 दिवसापूर्वी, पण आज आपण बघितलं तर मुसळधार पाऊस चालू आहे. सकाळपासूनच पावसाने मुसळधार सुरुवात केलेली आहे आणि पावसाचा जोर आपल्याला कायम पाहायला मिळत आहे. काल थोडा पाऊस कमी होता, त्यामानाने आज मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये असेल, त्यानंतर गुहागर असेल, रामपूर या ठिकाणी सर्वच ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे. आणि पूर्ण वातावरण बदलून गेलं आहे. 2 दिवसापूर्वी मागे गेलं तर मोठ्या प्रमाणावरती गर्दी व्हायची, पण आता आपण बघितलं तर पूर्ण गारवा आलेला आहे वातावरणामध्ये. शृंगारतळीचं जे बस स्थानक आहे तिथेच मी आता आहे. आपण बघितलं तर गुहागर बससुद्धा आपल्याला आलेली पाहायला मिळत आहे. आणि शृंगारतळीच्या बस स्थानकामध्येच मी आता थांबलेलो आहे. आणि तुम्ही शृंगारतळीचा पूर्ण हा नजारा आता पाहू शकतो. संध्याकाळची जवळजवळ 6 वाजले आहेत. शृंगारतळी असेल, गुहागर तालुक्यातलं पूर्ण वातावरण आपण बघितलं ना तर मोठ्या प्रमाणावरती वातावरणामध्ये गारवा पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच मुसळधार पाऊस चालू आहे, त्यामुळे पूर्ण वातावरण बदलून गेलेलं आहे. आकाशाकडे मोठ्या प्रमाणात ढग दिसत आहे.